गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। बामणी सिरोंचा तालुक्यातील बामणी येथील BSNLचे मोबाईल टॉवर रामभरोसे असल्याने मोबाईल धारकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। मात्र याकडे BSNLच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने मोबाईल धारकांमधून संताप व्यक्त केला जातोय। सिरोंचा तालुक्यातील बामणी परिसरातील मोबाईल धारकांना मोबाईलच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधणे सोयीचे व्हावे या दृष्टिकोनातून अनेक वर्षांपूर्वी मोबाईल टॉवरची निर्मिती करण्यात आली होती, परंतु टॉवरच्या देखभालीकडे BSNLच्या अधिकाऱ्यांनी नेहमीच कानाडोळा केला। टॉवर निर्माण करून अनेक वर्षे झाली आहे, परंतु त्या टॉवरला कधी बॅटरी नसतात, कधी अचानक नेटवर्क कमी होतो। आता मात्र बिलकुल बॅटरीच नाहीये, यामुळे विद्युत पुरवठा बंद झाला की लगेच नेटवर्क जातो आणि पुन्हा विद्युत पुरवठा सुरू झाला की नेटवर्क सुरू होतो। असा खेळ दिवसभर सुरू असतो। परिणामी विविध ऑनलाईन काम करणाऱ्या लोकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। या डोकेदुखीपासून सुटका मिळावी अनेक म्हणून लोकांनी BSNLच्या सिम बंद करून एअरटेल, जिओ आणि इतर कंपन्यांचे सिम घेऊन उपयोग करायला सुरुवात केली आहे। तर काही लोक BSNLचा नंबर अनेक ठिकाणी लीक असल्यामुळे नाईलाजाने BSNL आणि त्याला पर्याय म्हणून इमर्जन्सी उपयोगासाठी दुसरा सिम कार्ड घेऊन दोन सिम कार्ड घेऊन वापरत असल्याने अनेक लोकांना अधिकचा भुर्दंड बसत आहे। यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबतची दखल घ्यावी अशी मागणी बामणी परिसरातील BSNL ग्राहकांनी केली आहे। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी रवी बारसांगटी, सिरोंचा। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।